रियांश अमृत ज्यूस असंख्य रुग्णांचा उपचार, शुगर, बीपी, थायरॉइड, ऍसिडिटी, मोटापा कमी करणे व यासह विविध रुग्णांसाठी अमृत ज्यूस लाभदायक आहे। अधिक माहितीसाठी श्री बासित बेग यांच्याशी संपर्क साधावा। मोबाईल नंबर 9172540910। अमृत ज्यूस पिऊन बरे झालेले रुग्णांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी YouTube वर सर्च करा रियांश अमृत ज्यूस, भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त प्रोडक्ट, रियांश प्राइवेट लिमिटेड, इंडिया। सन्माननीय सदस्य राजेशजी टोपे। या ठिकाणी मी 3 महत्त्वाच्या आजच्या मागण्यांवर मी या ठिकाणी माझे विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मी अगदी संक्षिप्त मध्ये सांगेल। अध्यक्ष महोदय, सुरुवातीला जलसंपदा विभागाच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय या ठिकाणी मराठवाड्यामधलं अत्यंत मोठं धरण म्हणून आपण जायकवाडी धरणाकडे अध्यक्ष महोदय पाहतो आणि ह्या धरणाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय सर्वांची अपेक्षा आहे की छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी पर्यंत अध्यक्ष महोदय या धरणाचं पाणी मिळतं। बॅकवॉटरलाही अध्यक्ष महोदय नगर जिल्ह्यालाही पाणी मिळतं। पण अध्यक्ष महोदय या कडा विभागाच्या वतीनं ज्या काही लेफ्ट बँक कॅनॉल असेल, राईट बँक कॅनॉल असेल, त्याच्या चाऱ्या, लघुचाऱ्या याची अतिशय वाईट दशा झालेली आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं जी वहन क्षमता असते त्या वहन क्षमतेने अध्यक्ष महोदय त्या चाऱ्या आणि कॅनॉल चालत नाहीत आणि त्याचा परिणाम आपल्याला इरिगेशन होण्याच्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय फार लोकांना त्रास होतो आणि त्यामुळे एक व्यापक असा मोठा कार्यक्रम अध्यक्ष महोदय या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे। आदरणीय अजितदादांना सुद्धा कडाच्या या बाबतीतली माहिती, ते अनेक वर्ष सिंचन खात्याचे मंत्री होते आणि वित्त खात्याचे तर मंत्री सातत्याने आज 11वा 10वा त्यांनी अर्थसंकल्प आपल्या समोर सादर केलेला आहे आणि त्यामुळे काहीतरी जसं आपण बँकेसाठी दादा एशियन डेव्हलपमेंट बँक घेतो किंवा अन्य मार्गाने पैसे आणतो तसं या कडासाठी काहीतरी आपण मोठी निधी आणल्याशिवाय आपल्याला रोजच्या तुमच्या बजेटमधून पैशाची तरतूद करून या ठिकाणी काही होणार नाही आणि त्यामुळे कडाच्या ओव्हरऑल सुधारणेच्या बाबतीत लक्ष घालण्याची आवश्यकता, एवढंच मी कडाच्या संदर्भाने सांगतो। अध्यक्ष महोदय, मी माझ्या भागातले 2-3 महत्त्वाचे प्रकल्प खरं तर त्या काळामध्ये आम्ही असताना त्याला बरीच गती मिळालेली होती, पण आता पूर्णच अध्यक्ष महोदय ते थांबलेलं आहे। जसं की गोदावरी नदीवर जे काही मोठे बॅरेजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पैठणमधील हिरडपुरी नावाचं जे उच्च पातळीचा बंधारा आहे त्याच्या खाली डायरेक्टली अध्यक्ष महोदय पाथरवाल्याला उच्च पातळीचा बंधारा आहे। मधला जो काही लांबी आहे ती खूप मोठी आहे आणि त्या दृष्टिकोनातून साष्ट पिंपळगावला बंधारा व्हावा अशा दृष्टिकोनातूनची संपूर्ण कागदपत्री तयारी सुद्धा झालेली आहे। गरज एवढीच आहे की याला गती मिळण्याची आवश्यकता आहे। त्याच धर्तीवर अध्यक्ष महोदय राजा टाकळी नावाच्या घनसावंगीच्या बंधाऱ्याच्या खाली अध्यक्ष महोदय डायरेक्टली बरीच लांब त्या ठिकाणी दुसरा बंधारा असल्या कारणाने त्या ठिकाणी लोणी सावंगीचा मध्ये खूप लांबी असल्या कारणाने अध्यक्ष महोदय गुंजला देखील बंधारा होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे या दोन्ही बंधाऱ्याच्या संदर्भाने जलसंपदा विभागाच्या वतीनं कार्यवाही व्हावी, लवकर त्याला प्रशासकीय मान्यता मिळावी आणि त्याला निधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती राहील। अध्यक्ष महोदय, गलाटी नावाचा एक मध्यम प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामध्ये खूप जुना प्रकल्प असल्यामुळे गाळ साठलेला आहे आणि त्याच्यावर होणारं जे सिंचन ते होत नाही, त्यामुळे त्याला पाथरवाल्याच्या उच्च पातळीच्या बंधाऱ्यावरून गोदावरी नदीतून पाणी वळवून अध्यक्ष महोदय गलाटी धरणाला भरलं तरच त्या भागातलं सिंचन होईल अशा पद्धतीचा अभ्यासही झालेला आहे। तशा पद्धतीची अध्यक्ष महोदय संपूर्ण जलसंपदा विभागाची तयारी देखील आहे, परंतु त्यालाही आता खूप गती मिळण्याची आवश्यकता आहे। मी जलसंपदा मंत्र्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे। अध्यक्ष महोदय, जवळजवळ 14/10/2021 या तारखेला अध्यक्ष महोदय एक जलसंपदा विभागाचं GR झालेलं आहे की ज्यामध्ये 19 TMC पाणी उपलब्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय आमची अपेक्षा आहे की 2 महत्त्वाचे घनसावंगी तालुक्यातील धरणं आंतरवाली दाई आणि शिंदेवडगाव हे दोन्ही साठवण तलाव अध्यक्ष महोदय याला पूर्वीच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली होती, पण नंतर ती पुन्हा रद्द झाली। आता पुन्हा त्याला
मान्यता देऊन निधीची व्यवस्था करून त्याला पूर्णत्वाला आणावं अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी करतो। अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते जालना तालुक्यातील हातवन एक विशेष बाब म्हणून आघाडी सरकारचं ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी अध्यक्ष महोदय त्याला मान्यता मिळाली। आज हातवनच्या तलावाच्या माध्यमातून जवळजवळ 297 कोटी रुपये मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली असताना सुद्धा त्याला अत्यंत कासव गतीनं मंद गतीनं अध्यक्ष महोदय काम सुरू आहे आणि त्यामुळे त्याची पूर्ण भूसंपादन होण्याची आवश्यकता आहे। त्याचे अवकाफचे जे प्रश्न आहेत भूसंपादनाचे ते सोडवण्याची आवश्यकता आहे। त्याचा हातवन त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बापकळ नावाचं गाव आहे ज्याचं पुनर्वसन होण्याची साठीचे पावलं तातडीनं उचलण्याची आवश्यकता आहे। एकंदरच अध्यक्ष महोदय पुनर्वसन विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल आणि जलसंपदा विभाग असेल यांनी समन्वय करून हातवन प्रकल्पाला अतिशय तातडीनं गती द्यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो अध्यक्ष महोदय। आणि सगळ्यात महत्त्वाचं जलसंपदा विभागाच्या वतीनं मी एवढंच अपेक्षा करेल की मराठवाडा अध्यक्ष महोदय हा जवळजवळ 27% भूभाग असलेला भाग आहे, परंतु त्याला फक्त 8% पाणी मिळतं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एकूण पाणी उपलब्धतेच्या महाराष्ट्राच्या 8% पाणी मराठवाड्याला मिळतं आणि म्हणून जी मोठी तूट आज 260 TMC ची तूट मराठवाड्याची जी आहे ती भरून काढण्यासाठी पश्चिम वाहिनीच्या माध्यमातून समुद्रामध्ये जाणारं पाणी जोपर्यंत आपण वळवत नाही आणि अतिरिक्त पाणी विदर्भातलं जोपर्यंत इकडे डायव्हर्ट करत नाही आणि कृष्णाचं जे मंजूर असलेलं पाणी जे 50 TMC अजून वापरण्यात आलेलं नाही हे सगळं एकंदर पाणी जोपर्यंत वापरत नाही अध्यक्ष महोदय तोपर्यंत खऱ्या अर्थाने मराठवाड्याच्या सिंचनाचे प्रश्न सुटणार नाही।